अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या तयारीत कर्नाटक सरकार आहे। अलमट्टी धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढवण्याचं कर्नाटक सरकारचं नियोजन आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी वाढणार असून सिंचन आणि भरीव क्षेत्राला वाढ होणार असल्याचं कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे। मात्र याच अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर आणि सांगलीला दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते। जर अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर आणि सांगलीला पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो। 2005, 2019 आणि 2021 या साली सांगली आणि कोल्हापुरात आलेल्या महापुराला अलमट्टी धरण जबाबदार असल्याचं बोललं जातंय। तर उंची वाढवल्यामुळे इथली जमीन जलयुक्त राहणार असून महापुरासह या क्षार असलेल्या जमिनीचा धोका जल अभ्यासक व्यक्त करतायत। नव्यानं मंत्री झालेल्या हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांची याबाबत भेट घेणार असल्याचं सांगत अलमट्टीची उंची वाढवण्याला विरोध करणार असल्याचं स्पष्ट केलंय। हा किती उंची वाढवायची हा त्यांचा निर्णय आहे, पण कोल्हापूर आणि सांगली परिसराला धोका उत्पन्न होऊ नये यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। पूर नियंत्रण प्रकल्प या ठिकाणी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या माध्यमातून मित्रा महाराष्ट्राची जी संस्था याच्या माध्यमातून आम्ही आणलेला आहे। 3200 कोटीचा पूर प्रकल्प आहे, पूर नियंत्रण प्रकल्प, आणि या ठिकाणी डायरेक्ट पाणी आम्ही लिफ्ट करून दुष्काळी भागामध्ये नेणार आहे आणि त्यामुळे अनेक त्यामध्ये दुसरे उपक्रमामध्ये अनेक गोष्टी आहेत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसराला पुराचा तडाखा बसणार नाही यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील आहोत। यापुढे जर धरणाची उंची वाढवली 524 वरती जर ते जाणार आहे, 524 वरती जाणार म्हणजे अजूनही साधारणतः ते 5 मीटर्सनी वरती जाणार आहे, म्हणजे 15 ते 17 फूट पाण्याची पातळी ज्यावेळेला वाढेल त्यावेळेला पहिली गोष्ट जमिनीमध्ये कायमस्वरूपी पाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये राहील। भूगर्भामध्ये असं पाणी राहिलं की जमिनीतले क्षार बाहेर येतील, दलदलीची जमीन तयार होईल आणि नापीक होईल। हे सगळ्यात मोठा पहिला धोका वर्षभरासाठी आहे। कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर नव्हे तर कर्नाटक राज्यातील गावही जलमय होतील अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे। तसंच अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर 1 महिना थांबेल, मात्र नदीकाठची घरं उद्ध्वस्त होतील असं राजू शेट्टी म्हटलेत। अलमट्टी धरणाची उंची विरोधात हिवाळी अधिवेशनात कुणीही बोललं नाही हे दुर्दैव आहे, मात्र आपण आवाज उठवणार असल्याचं स्पष्ट करत ज्यांना लोकांनी निवडून दिलंय ते काय करतायत याचा शोध घेतला पाहिजे असा टोला देखील राजू शेट्टी यांनी लगावलाय। जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रचंड पाऊस पडत असतो आणि त्यावेळी नद्यामधून वाहणारं जे पाणी आहे ते पाणी पात्रामध्ये मावत नाही म्हणून पात्राबाहेर पडलेलं असतं। ते पाणी पुढं सरकत नाही कारण आधीच कर्नाटक सरकारनं अलमट्टीमध्ये ते पाणी 517 किंवा 18 मीटरच्या लेवलला अडवून ठेवलेलं असतं। त्यांना आता 519 मीटरपर्यंत पाणी अडवण्याची परवानगी आहे, पण आता ते म्हणतायत की 524पर्यंत वाढवणार, म्हणजे जवळपास 5 मीटरनं पुन्हा उंची वाढवणार। म्हणजे याचा अर्थ जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्राबाहेर पडलेलं जे पाणी आहे ते पुढं सरकायला अजून 5 मीटरचा अडथळा तयार होणार। अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात व्यापक लढा उभारण्याचा सामाजिक संघटनांनी निर्धार केलाय आणि येत्या 24 जानेवारी रोजी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजी माजी खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत सांगलीत महापूर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। आढळटट्टू भूमिका घेतलेली आहे आणि सदर उंची वाढवल्यानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पूर्ण संपुष्टात येणार आहे, कारण आत्ताच 519 मीटरचा असताना त्या फुगीमुळं महापुराचं मोठं संकट आहे। ह्याबाबत विरोध करण्यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी असतील, सर्व सामाजिक संघटना असतील, यांची 24 जानेवारी 2025ला सांगलीमध्ये अलमट्टीच्या उंचीच्या बाबत एक परिषद आयोजित करण्यात येणार आहे। सध्या पूर परिस्थिती सांगली कोल्हापूर जिल्ह्यात 2005 पासून येत आहे। सध्या अलमट्टी धरणाने उंची वाढवण्याचे नियोजन केलेले आहे। याबाबत शासनाने मुख्यमंत्री, पाटबंधारे खात्याचे मंत्री, पाटबंधारे खाते, महसूल खाते यांनी पूर नियंत्रण कर्नाटक राज्य करत नाही, त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात जाणे अत्यंत गरजेचे आहे। 519-60ची परिस्थिती निम्मी सांगली पाण्याखाली जाते, तर 524.60 मीटर जर उंची वाढवली
तर या ठिकाणी पूर्ण सांगली पाण्याखाली जाण्याची धोका निर्माण झालेला आहे. कारण अलमट्टीनं ह्या वेळेला आमच्या प्रशासनानं सांगूनसुद्धा अलमट्टीतून विसर्ग पुढं वाढवला नाही, पाणी अडवून ठेवलं आणि त्याचा परिणाम सांगलीकरांना या ठिकाणी पुराच्या परिस्थितीत भोगावं लागला. अचानक येणाऱ्या पुरामुळं सांगलीकरांचं या ठिकाणी 50,000 कोटीचं नुकसान झालेलं आहे. ते भविष्यात होऊ नये म्हणून प्रशासनानं यावेळेला अलमट्टीला सुप्रीम कोर्टात खेचलं पाहिजे.